नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण. मतमोजणी पुढे ढकलल्यानं निकाल उद्याच्या ऐवजी 21 डिसेंबरला. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय. ईव्हीएमच्या स्ट्रॉंग रूम बाहेर राजकीय पक्षांना पहारा देण्याची मुभा. निवडणूक आयोगाकडून परवानगी. ईव्हीएममध्ये छेडछाड केली जात असल्याचा काही राजकीय पक्षांचा आरोप. आचारसंहिता शिथिल करण्यासाठी निवडणूक आयोग कोर्टात जाण्याच्या तयारीत. सूत्रांची माहिती. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानं आचारसंहिता शिथिल करण्यासाठी आयोग परवानगी मागणार. बुलढाण्यामध्ये आमदार संजय गायकवाडांच्या मुलाकडून दमदाटी. कुणाल गायकवाडसह श्रीकांत गायकवाडवरही गुन्हा दाखल. बोगस मतदाराला पळून जाण्यास मदत केल्याचा काँग्रेसचा आरोप. निवडणूक आयोगासारखा नालायक विभाग नाही. संजय गायकवाडांकडून निवडणूक आयोगाचा नालायक असा उल्लेख. मतदार यादीमध्ये बोगस नावं असल्याचाही गायकवाडांचा आरोप. मुक्ताईनगरच्या मतदान केंद्रावर मोठा गोंधळ. भाजप आणि शिंदेच्या सेनेमध्ये शाब्दिक वादातून हाणामारी. शिंदेचे आमदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा भाजप पदाधिकाऱ्यांचा आरोप. आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदानाच्या गोपनीयतेचा भंग. मतदान केंद्रामध्ये मोबाईलचा वापर करत घोषणाबाजी. सिटी पोलीस ठाण्यामध्ये बांगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल. एकनाथ शिंदेंनी मालवणमध्ये पैशांच्या बॅगा आणल्या. वैभव नाईकांकडून पैसे वाटपाचा आरोप. तर प्रचारामध्ये अनेक दिवस व्यस्त असल्यानं कपड्यांच्या बॅगा असतात. नाईकांना उदय सामंतांचं उत्तर. धनंजय मुंडेंची इंदूरमध्ये हत्या होणार होती. दिवंगत भय्यूजी महाराजांमुळे धनंजय मुंडे वाचले. गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टेंचा खळबळजनक दावा. गौरी पालवे आत्महत्या प्रकरणामध्ये पती अनंत गर्जेला न्यायालयीन कोठडी. गर्जेची पॉलिग्राफ टेस्ट करणं आवश्यक. पोलिसांची कोर्टामध्ये माहिती. गर्जेच्या जुन्या प्रेयसीचा जबाबही नोंदवला.